कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांसाठी SIR मोहिमेअंतर्गत नव्याने मतदार नोंदणी करावी लागणार आहे. SIR मतदार नोंदणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभागृहात इंडिया आघाडीच्या वतीने खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी उपस्थित कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून सूचना जाणून घेतल्या. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी प्रशासनाने SIR नोंदणी प्रक्रियेसाठी दिलेला 1 महिन्याची मुदत 6 महिने करावी अशी मागणी व्यक्त केली. त्याचबरोबर प्रशासनाने नियुक्त केलेल्या BLO सोबत अतिरिक्त मदतीस द्यावा जेणेकरून ही प्रक्रिया लवकरात लवकर होईल अशी भूमिका मांडली. कोल्हापूरमध्ये साधारणपणे 11.99% लोकांचं मॅपिंग झालेलं नाही आहे. म्हणजे जवळजवळ 3-3.25 लाख लोकांचं मॅपिंग झालेलं नाही. तर आता हे पुढच्या महिन्याभराच्या काळामध्ये ते मॅपिंग व्हावं या पद्धतीचा BLA 2 हा जी काय प्रत्येक राजकीय पक्षांनी नेमायचा आहे त्या संदर्भात नेमण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आमचे BLA 2 देखील आता जवळजवळ 1500च्या 2000पर्यंत झालेले आहेत. शिवसेनेचे तेवढेच त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. साधारणपणे 4000 BLA 2 लागतात. आमचे 2000, शिवसेनेचे 1500 त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि आता पुढचे सुद्धा आमचे या 2 दिवसात BLA 2 सगळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतील. आणि हा BLA 2 हा BLO बरोबर या ठिकाणी जाईल आणि या मॅपिंगमध्ये मदत करेल. माझी प्रशासनाला एक विनंती आहे की आम्ही मुंबईमध्ये मागणी केली होती की ही मोहीम 6 महिने करा 1 महिन्याऐवजी. त्यांनी काही ते आमचं ऐकलेलं नाही. किमान प्रशासनानं निवडणूक आयोगाची मोहीम आहे यासाठी जनजागृती, वर्तमानपत्रात जाहिराती देणे, डिजिटल बोर्ड लावणे, ग्रामीण भागामध्ये सरकारी यंत्रणा आहे या सरकारी यंत्रणेत थ्रू याची माहिती पोचवणे. आज अनेक ठिकाणी BLO महिला आहेत. त्या महिलांना संध्याकाळी 5 नंतर फिरायला येते का, त्या बाहेर जाऊ शकतात का याचा विचार करणे. जुलैमध्ये प्रचंड पाऊस हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात असणार आहे. एक मागणी आमची निवडणूक आयोगाकडे आहे की मुदत वाढवून द्यावी. ही मागणी आहेच, परंतु मुदत जर वाढवून देत नसतील तर जिल्हा प्रशासनानं किमान BLO 2-2 त्या ठिकाणी द्यावेत. कारण की एका BLOवर हे मॅपिंग होणार नाही. BLO घर टू घर जाणं 1 महिन्यामध्ये प्रत्येकाच्या होणार नाही. त्यामुळं BLO 2 द्यावेत अशी आमची मागणी आहे. किमान कोल्हापूर जिल्ह्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. निवडणूक आयोग जरी 1 BLO द्या म्हणलं, अतिरिक्त मदतनीस द्यायला काही अडचण नाही. तो निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतात असं माझं मत आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो निर्णय घ्यावा आणि प्रत्येक BLOला अजून एक ॲडिशनल BLO दिला तर त्यांचं काम सोपं होईल. या बैठकीला शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपनेते संजय पवार, कम्युनिस्ट पार्टीचे काँग्रेड उदय नारकर, शेका पक्षाचे बाबासाहेब देवेकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्यासह काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.